वाव क्यूट. इकडे बघा. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज क्यूट पल्लवीचा ना 4था बड्डे होता आणि मुलांना ना बड्डे म्हटलं की त्यांना खूप दिवस म्हणजे खूप आनंद होत असतो बरं का. आणि मुलांनाच काय तर सगळ्यांनाच आनंद होतो. तर पल्लवीचा बड्डे सकाळपासून म्हणजे तिनं 2 दिवसापासूनच माझा माझ्या बड्डेला हे आणायचं, प्रत्येकाला वेगवेगळं गिफ्ट म्हणजे तोंडाने मागणारी ही पल्लू पप्पांना तर खूपच परेशान केलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतालच. तिचा संध्याकाळी सुद्धा नाईटला बड्डे केला, त्याचा व्हिडिओ ना चॅनलवरती आला आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. अक्षरशः ती 4 वर्षाची पल्लू तिने संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जागली आणि म्हटली मला संध्याकाळी 12 वाजता छान असा फटाके उडून बड्डे साजरा करायचा आहे. तर हाय रायडरवर बसून तिने छान असा तिचा संध्याकाळचा नाईटचा बड्डेसुद्धा केला. तर कसं आहे ना, आताच्या मुलांना ना अजिबात काही सांगावं लागत नाही बरं का. सगळं स्वतःच्या मनाने स्वतःच्या चॉईसनी, आणि पल्लू म्हणजे ना ती सगळं तिच्या मनानेच लागतं बरं का. अजिबात तिला मम्मी पप्पांची सुद्धा चॉईस अजिबात नाही पाहिजे. म्हणजे तिला नाही समजू तिला ना स्वतःच्या चॉईसने लागतं. मला माझ्या चॉईसने केक आणायचा आहे, मला माझ्या चॉईसने गिफ्ट आणायचं आहे, पप्पा मला हे आणा ते आणा. तिचं ना एक 8 दिवसापासून हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पल्लवी, हॅपी बर्थडे टू यू. God bless you, may God bless you, may God bless you, Pallavi. ओके. मावशी आणि मावशीच्या मुलांनी छान असं तिच्यासाठी बड्डेचं सॉन्गसुद्धा बोललं बरं का. आणि फायनली पल्लवीने केक कापला. आता पल्लवीचं नाव पहिलं आराध्या होतं, त्यामुळे ना कधी कधी पल्लवी कधी कधी आराध्या असं पण म्हणजे तोंडात येतं बरं का. आता खूप दिवस तिचं ना आराध्या नाव होतं, पण आम्ही तिचं पल्लवी नाव ठेवलं ना, त्याच्यामुळे ना खूप सारखं ना तिचं आराध्या नाव येतं, पण तिचं नाव पल्लवीच ठेवलं आहे बरं का. आता आम्ही तिला सगळी पल्लवीच म्हणतो. फायनली तिने ना बघा म्हणजे 4 वर्ष मेणबत्ती फुकली आणि सगळ्यात पहिलं तिने त्रिशूला केक खाऊ घातला. आणि म्हणजे खरंच तिला ना माझ्याजवळच त्रिशूला बसायचं आहे. केक कापताना सुद्धा त्यांनी दोघींनीच एकत्र मिळून केक कापला. सगळ्यांनी पल्लूला छान असा केक भरवला. सगळ्यात पहिलं मी, मग सगळ्यांनी आजीनी, दीदीनी, आहोंनी, बहिणीच्या मुलांनी, आरवनी सगळ्यांनी तिला ना केक भरवला. आता गिफ्ट काही देताना फोटो वगैरे काढले नाही, कारण सकाळपासून तिला गिफ्ट आले होते आणि त्याचाच तिने यूज केला होता. ती ज्या टेबलवरती बसली ना, स्टडी टेबल, ती तिच्या मावशीने आणलं होता. मावशी काय आली नव्हती बरं का, पण मावशीने फोन करून सांगितलं की मी तिला गिफ्ट पाठवले. तिने ना खरं सांग का म्हणजे सरप्राईज म्हटलं तरी चालेल. तिने दुसरी बहीण आली होती ना, तिच्याजवळ सांगितलेलं पल्लवीला काहीतरी घेऊन जा म्हणून. तर तिने पण छान असं तिच्या स्टडी टेबल घेऊन आली बरं का. तिला उपयुक्त असतात आणि तिला ना स्टडी करायचा खूप आवड आहे ना शाळेची. तर चला ती म्हटली की शाळेचे काहीतरी वापर पण होत आणि दररोज तिला ना मी दिलेलं गिफ्टची आठवण होईल म्हणून त्यांनी फोनवरती सांगितलं होतं की ना तिच्यासाठी ना स्टडी टेबल घेऊन जा. आणि पल्लवीला तर इतकं आवडलं ना, खरंच मनापासून त्या दिदीला म्हणजे माझी दिदी आणि पल्लवीची मावशी तिला मनापासून धन्यवाद. खरंच म्हणजे ती यायला तिला म्हणजे भेटलं नाही. तिला बोलवलं होतं मी, पल्लवीने सुद्धा बोलवलं होतं, पण तिला काही यायला मिळालं नाही. पण तिने म्हणजे बड्डेला न येता असं गिफ्ट पाठवून दिलं. खरंच खूप छान वाटलं. आणि पप्पांनी छान अशी गाडी, मावशींनी छान गाडी आणली होती. तर आजीकडनं तिने शाळेची म्हणजे स्कूल बॅग घेतली होती. असं सगळ्यांकडनं खूप सुंदर सुंदर गिफ्ट. आणि मामाच्या मुलीने गळ्यातली चांदीची चैन आणली होती. इतकी आनंदी होते ना दिवसभर खरंच. तर दरवर्षी काय होतं, आम्ही आधीच काही आणत असतो ना, त्यामुळे ते बड्डे दिवशी एवढा आनंदच होत नाही तिला. ह्या वर्षी सगळं तिला जे काय पाहिजे तेवढं आम्ही ना बड्डे दिवशीच आणलं होतं. तर पल्लवी सकाळपासून इतकी खुश होती ना. शाळेतसुद्धा बड्डे केला ना तिचा मॅडमनी. मॅडम दरवर्षी पहिल्या वर्षापासून आता 4थ्या वर्षापर्यंत मॅडमनी सुद्धा तिचे ना 4ची बड्डे शाळेत मुलांबरोबर केले. खूप छान वाटलं. अंगणवाडीतच बरं का. तर त्या बड्डेच्या शाळेत केलेले बड्डेचे फोटो ना मी पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेत. पल्लवीचा शाळेत केलेला बड्डे. तर सगळे फोटो तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्याचा मी नाईट बड्डे तिला सेलिब्रेशन केलेलं तो व्हिडिओ मी संध्याकाळचा अपलोड केला आहे, ते नक्की बघा. आणि माझ्या पल्लू कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून सांगा. लहान मुलांचा बड्डे म्हटलं ना खरंच खूप छान वाटतं. पहिला बड्डेसुद्धा तिचा खूप मोठा केला होता. तिला ना हा बड्डेसुद्धा खूप मोठा करायचा होता बरं का. पण मीच म्हटलं 4था बड्डे आपण खूप म्हणजे पुढल्या वर्षीचा 5वा बड्डे ना खूप मोठा करू. आता कसं 5वा बड्डे खूप मोठा करतात, तसे तिचे सगळेच बड्डे छान झाले, खूप मस्त झाले. गेल्या वर्षीचा बड्डेसुद्धा आता जी व्हिडिओमध्ये मावशी दिसते तिने केला होता. गेल्या वर्षी आम्ही काही बड्डे तिचा केला नव्हता, म्हणजे
सासूबाई वारल्यामुळं मग तिने येऊन स्वतः बड्डे केलेला सरप्राईज दिलं. तर ह्या वर्षीचा सुद्धा बड्डे खूप छान झाला. आता मामाची मुलं वगैरे पण येणार होते तिचे बड्डेला, तर तेव्हा एकदा ती केक कापेल बरं का. आता सकाळपासूनचा तिचा हा जे रात्री नाईट बड्डेला एक केक कापलेला, शाळेत एक केक कापलेला, हा तिसरा केक आहे बरं का. अजून एक मामाची मुलं आणणार आहेत. मी नको बोललेली पण ते आणणारच बोलले, तर अजून एकदा ती बड्डे कापल म्हणजे केक कापल बरं का. तर एवढीशी पल्लू तर दिवसभरात खरे पण आमदारासारखं केक कापते दिवसभर. तिचं वेगवेगळे केक कापायचं चालू होतं. खरंच खूप छान वाटतं बरं का. त्रिशू पण तिच्या शेजारी बसली होती, तर त्रिशूला सगळं म्हणजे तिला केक चारला की त्रिशूला केक चारणं आणि तिला ना म्हणजे सगळ्यांनी तिच्यावर फोटोज काढले. खूप खुश होतो आम्ही. आणि आरवचा सुद्धा बड्डे आम्ही असाच केला बरं का. तर खरंच असं आपल्या मुलांचं बड्डे करताना किती छान वाटतं ना. अरे तुमचाच केक आहे हो. बड्डे सेलिब्रेशन झालं, केक वगैरे खाल्ला. बड्डेसाठी पल्लवीला ही अशी छान अशी पल्सर गाडी आणली होती मावशीने मिळून, आम्ही सगळ्यांनी मिळून. तर तिला खूप आवडली. किती छान चालवते, इतकी खुश होती ना. तर तिने ती झाकून छान असं त्याचं नाही का ओपनिंग वगैरे केलं होतं. इतकी खुश होती ना पल्लू. खरंच आपली मुलं जेव्हा खुश असतात ना तेव्हा किती आनंद होतो ना. तर छान असा घरी बड्डे वगैरे केला. नंतर केलं हॉटेलला. तर हॉटेलला मामाची मुलं वगैरे येणार होते. तर घराच्या शेजारी जवळच 1-2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरतीच हॉटेल आहे. पल्लवी डिअर आराध्या, हॅपी बर्थडे टू यू. आता चारा सगळ्यांनी तिला थोडं गुडा दाजीन ती चारतील. काय नको टेन्शन घेऊ. घरी त्यांचा लय एन्जॉय झालाय. सोबतच कट केला त्यांनी. केक खाऊन दादाकडनं खावाई. दादाकडे लागली त्रिशू तू चार आता तू. खाऊ दे त्रिशूला पण किती देते करते आपल्याला. सगळ्यांनी छान असं हॉटेलमध्ये जेवण केलं. खूप छान बड्डे साजरा झाला. पागुडा दाजी त्यांनी खूप छान सुंदर फोटोसुद्धा काढले. अशा पद्धतीने पल्लवीचा सुंदर असा दिवसभराचे असे बड्डे केक म्हणजे तिने कट केले आणि खूप आनंदी होती, हॅप्पी होती. अशीच खूप मोठी हो, यशवंत हो आणि सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. हीच अजून एकदा तुझ्या ईश्वरचरणी प्रार्थना बरं का. आणि असेच सुंदर तुझे असेच पुढचे पण बड्डे होत. मम्मी पप्पांकडनं असेच तुझे नाही का सगळ्या इच्छा पूर्ण करून घे.
आणि खूप मोठी हो. खरंच खूप छान वाटलं बरं का. आजचा दिवस खूप छान गेला आणि मुलांबरोबर आणखीन मलासुद्धा खूप छान वाटलं आणि मामाच्या मुलांनीसुद्धा तिचा खूप छान असा बड्डे साजरा केला. मावशीने येऊनसुद्धा खूप छान तिचा बड्डे साजरा केला आणि सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर पल्लवीला गिफ्टसुद्धा दिले. तर खूप छान वाटलं बरं का. तर असंच सगळ्यांनी पल्लवीच्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.